तुम्हाला काय वाटतं, तुम्ही 100 वर्ष जिवंत राहाल का? राहायची इच्छा आहे की नाही हा प्रश्न नाही आहे, राहाल का? बरं, आता किती जणांना असं वाटतं की आपण 100 वर्ष जिवंत राहू? आता किती जणांना वाटतं की आपण 100 वर्ष काही जगणार नाही? तर बहुतेकांना असं दिसतंय की 100 वर्ष आपण जगणार नाही. गंमत अशी आहे की आता आपण 100 वर्ष जगू शकतो. विज्ञानाने आता हे संभव केलं आहे की माणसाचं आयुष्य आता 100 वर्षापर्यंत सहज जाऊ शकतं. भारताचं सरासरी आयुर्मान जेव्हा भारत स्वतंत्र झाला तेव्हा 32 वर्ष होतं. आता ते 70 वर्ष आहे. आणि हे 70 वर्ष पूर्ण देशाची सरासरी झाली. पण याच्यात जो मध्यम वर्ग आहे, उच्च वर्ग आहे, सुशिक्षित वर्ग आहे, त्यांचं आयुर्मान आता 80च्या सहजच वर आहे. आणि ते 100 वर्ष जाऊ शकते. जपानमध्ये अनेक माणसं शतायुषी आहेत. जगातली सगळ्यात जास्त शतायुषी माणसं जपानमध्ये आहेत. व्यंकी रामकृष्णन नावाचे एक नोबेल प्राईज विजेते, भारतीय वंशाचे पण अमेरिकेत असलेले वैज्ञानिक आहेत. त्यांचं एक पुस्तक आहे, व्हाय वी डाय, आपण का मरतो. आणि त्याच्यात ते म्हणतात की जगामध्ये ज्याचं वय नीट रेकॉर्ड आहे, पुराव्यासकट, अशी व्यक्ती जास्तीत जास्त किती वर्ष जगली आहे? ते 122 वर्ष जगली आहे. म्हणजे बायोलॉजिकली, जैविकदृष्ट्या आपलं वय 122 पर्यंत जाऊ शकतं. पण ते अगदी जास्तीत जास्तची मर्यादा झाली. पण शतायुष्यात आपण होऊ शकतो. आणि तरी बघा, इथे बहुतेकांना असं वाटतं की आपण काही 100 वर्ष जगणार नाही आहोत. तर हा आपला पॅराडॉक्स आहे की आपण 100 वर्ष जगू शकतो, पण बहुतेकांना असं वाटतं की आपण जगणार नाही. आणि 100 वर्ष होण्याच्या अगोदरच आपण कदाचित मरून जाऊ. दुसरी अडचण अशी की असं अंतर्मनातनं वाटतं खरं, पण आपण वागतो कसं? महाभारतामध्ये एक प्रसिद्ध प्रसंग आहे, अनेकांनी वाचला असेल. ते तळ्यातलं पाणी आहे, पांडव तिथे गेले आणि ते यक्ष आहे तिथे. प्रश्नाचं उत्तर दिल्याशिवाय यक्ष काही पाणी पिऊ देत नाही. युधिष्ठिराला तो प्रश्न विचारतो आणि युधिष्ठिर उत्तर देतो. फार प्रसिद्ध आहेत ते, म्हणूनच आपण यक्ष प्रश्न मराठीमध्ये जो शब्द वापरतो. त्यातला एक प्रश्न जो यक्ष विचारतो की जगातलं सगळ्यात मोठं आश्चर्य कोणतं? आणि युधिष्ठिर म्हणतो की आपल्या अवतीभोवती सगळेजण मरतात हे बघूनही माणूस असं वागतो की जणू काय मला मरण नाही. हे जगातलं सगळ्यात मोठं आश्चर्य आहे. तर 100 वर्ष जगणं शक्य आहे, पण आपल्यापैकी बहुतेकांना असं वाटतं की मी 100 वर्ष जगणार नाही. आणि तरी देखील सगळेजण असे वागतात की मरण दुसऱ्याला येणार आहे, मला मात्र मरण नाही, मी बेफिकीरपणे वागू शकतो. दोन महत्त्वाचे प्रश्न आहेत आपल्याकडे. एक, सरासरी आयुर्मान वाढलं आहे, पण आपण बहुतेक जण जिवंत आहोत, पण आजारांसकट जिवंत आहोत. मी आता पुन्हा त्रास देणार नाही तुम्हाला, पण नाही तर मी एक सहज प्रश्न विचारू शकतो की किती लोकांना रोग आहेत? हात वर करा. पण नको, मला काही पेशंट शोधायचे नाहीत. पण आपलं आयुर्मान वाढत आहे, पण रोगांसकट. भारतातल्या जवळजवळ 25% वयस्क लोकांचं, म्हणजे 30च्या वर वय असलेल्या लोकांचं ब्लड प्रेशर आता वाढलेलं आहे. हाय ब्लड प्रेशर 25% पॉप्युलेशन. डायबिटीस वेगवेगळ्या राज्यामध्ये वेगवेगळी आकडेवारी आहे, पण ढोबळमानाने म्हणता येईल की 8 ते 10% लोकांना डायबिटीस आहे. हृदयरोग, लकवा, कॅन्सर. आता हे जे विविध रोग आहेत, आणि त्याच्यात मी दुसरे साधे रोग तर घेतलेच नाही की रक्ताची कमी किंवा पाठ दुखणे, गुडघे दुखणं किंवा मानसिक रोग. आपण सगळेजण विविध रोगांसोबत जगतो आहोत. प्रत्येकाला आरोग्यसेवेची गरज पडते. आणि आरोग्यसेवेची अवस्था कशी आहे? आपल्याला जर आरोग्यसेवेची गरज पडली, मला एकदा, मी अमेरिकेतनं परत येत होतो, न्यूयॉर्क विमानतळावरती माझं सामान ढकलताना अचानक मला छातीत दुखायला लागला. डॉक्टर आहे व्यवसायाने, त्यामुळे कळलं की हा हार्ट अटॅक आहे.
माझं वय त्यावेळी होतं 39 वर्ष. तेव्हा माझा पहिला हार्ट अटॅक मला न्यूयॉर्क एअरपोर्टवरती आला. आता पहिला हार्ट अटॅक हा किती धोक्याचा असू शकतो हेही मला कळत होतं. आणि तरी हेही वास्तव असं होतं की माझा अमेरिकेतला जो स्कॉलरशिपचा काळ होता तो आदल्या दिवशीत माझं मेडिकल इन्शुरन्स संपलं होतं. आणि मेडिकल इन्शुरन्स नसताना अमेरिकेच्या हॉस्पिटलमध्ये हार्ट अटॅकने भरती होणं म्हणजे काय याचा अर्थ मला माहीत होता. तर उपचारांची किंमत इतकी भयंकर झाली आहे आजकाल. एक झेन साधूची कथा मी वाचली होती की एक झेन साधू आहे आणि तो हिमालयामध्ये तपश्चर्या करतोय. आता साधूंची तपश्चर्या करण्याची पद्धतच अशी की स्वतःला खूप त्रास करून घ्यायचा. त्यामुळे खोल दरी आहे आणि त्या दरीच्या तोंडावर एका झाडाची फांदी अशी आलेली आहे आणि त्या झाडाच्या फांदीला एक दोरी बांधून आपल्या दातांनी ती दोरी घट्ट धरून तो साधू त्या दोरीमध्ये लोंबकळतोय. हीच त्याची तपस्या. तिथून एक वाटसरू चाललाय. तो विचारतो झेन साधूला की मुक्तीचा मार्ग कोणता. आता उत्तर नाही दिलं तर एका मोक्षप्राप्तीचा मार्ग विचारणाऱ्या माणसाला उत्तर नाही दिलं म्हणजे कर्तव्यच्युती. आणि उत्तर दिलं आणि तोंड उघडलं तर जाए तो जाए कहाँ. आज मेडिकल उपचाराच्या बाबतीत लोकांची अशी अवस्था झालेली आहे की मेडिकल वैद्यकीय उपचार विज्ञानाने इतके चमत्कार केले आहेत की काय. मी मेडिकल कॉलेजमध्ये 1968 मध्ये गेलो. माझ्या डोळ्यासमोर विज्ञान इतकं बदललं आहे आणि पूर्वी अशक्य मानले जायचे असे उपचार आता शक्य आहेत. त्यामुळे वैद्यकीय उपचाराने जणू काही प्रत्येकच रोगाचा उपचार होऊ शकतो. मलेरिया टीबीचा तर उपचार होतोच होतो पण आता कॅन्सरचाही उपचार होतो आणि नुसते अँजिओप्लास्टी बायपास सर्जरी नाही, हार्ट ट्रान्सप्लांटही होऊ शकतं, लिव्हर ट्रान्सप्लांटही होऊ शकतं, कृत्रिम गर्भधारणा होऊ शकते. तर बहुतेक प्रकारच्या रोगांवर काही ना काही उपाय शोधले गेलेले आहेत. हे उपाय आपल्याला बोलवतात, आकर्षित करतात. काही रोग झाला तर हे उपाय हवे, पण दुर्दैवाने या सगळ्या उपायांवरती किमतीची महाग लेबलं लागलेली आहेत. आणि त्यामुळे एखाद्या रस्त्यावरनं जावं, आपल्याला खिडकीतनं, काचेच्या खिडकीतनं आतमध्ये ठेवलेल्या सुंदर सुंदर वस्तू दुकानातल्या दिसाव्या, त्यांनी बोलवावं, आकर्षक वाटावं, पण तरी जाऊन विकत घेता येऊ नये, तशी आपली अवस्था आहे. उपचार घेतला तर आर्थिक मृत्यू आणि उपचार नाही घेतला तर वैद्यकीय मृत्यू. करावं काय. त्या झेन साधूसारखी अवस्था सामान्य नागरिकाची, जेव्हा तो रुग्ण बनतो, सामान्य नागरिकाची अवस्था तशी होते. तर त्यामुळे आपल्यासमोर प्रश्न असा आहे, 2 प्रश्न आहेत. 100 वर्ष जगणं शक्य आहे, पण मला ते वाटत नाही की मी 100 वर्ष जगेन. 100 वर्ष कसं जगावं. आणि दुसरं, आजारी पडल्यास आरोग्यसेवा कशी असावी. भारतातल्या काय जगातल्या प्रत्येक सर्वसामान्य माणसाला आज ह्या 2 संभावना आणि 2 प्रश्न भेडसावत आहेत. आणि आजच्या भाषणामध्ये या 2 प्रश्नाचंच उत्तर मी आपल्यासोबत शोधण्याचा प्रयत्न करणार आहे. मला असं वाटतं की हे प्रश्न प्रत्येकाचे आहेत. हे प्रश्न काही फक्त अभयभंगांचे किंवा डॉक्टरांचे असं नाही, प्रत्येकच नागरिकाला हे 2 प्रश्न आज आहेत. आपण जेव्हा म्हणतो की 100 वर्ष निरोगी जगावं कसं, तर पहिला प्रश्न येतो की निरोगी म्हणजे काय. अतुलने आत्ता उल्लेख केला की आम्ही अमेरिकेत शिकलो, तिथून परत आलो तेव्हा 1984ची गोष्ट आहे. तिथे ज्या विद्यापीठात आम्ही शिकलो ते जॉन्स हॉपकिन्स विद्यापीठ हे पब्लिक हेल्थच्या बाबतीत जगातलं नंबर 1 विद्यापीठ आहे. भारतातनं MD करून गेलो होतो. त्यामुळे जवळजवळ 10 वर्ष मी वैद्यकीय आणि पब्लिक हेल्थचं शिक्षण घेतलेलं होतं. परतल्यावर दिल्लीला एक गांधी पीस फाउंडेशन नावाची जागा आहे. तिथे अनेक गांधीवादी कार्यकर्ते जातात. तर तिथे मी थांबलो होतो. सकाळी उठलो, रिसेप्शनवरती जी कोणी बाई होती तिने एका म्हातारीशी माझी ओळख करून दिली. ते सुरुवातीला मी नाव काय धड ऐकलं नाही.
तर ते म्हातारे गृहस्थ, मला गंमत म्हणजे ते म्हातारे गृहस्थ थोडेसे महात्मा गांधींसारखेच दिसत होते. तर माझ्यापेक्षा बरेच वयस्क होते. ते म्हणाले, अभय तू डॉक्टर आहेस? म्हटलं हो आहे. अमेरिकेतनं शिकून आलायस? म्हटलं हो. तर मला आरोग्याची भारतीय व्याख्या सांग. 10 वर्ष शिकलो होतो भारतातही अमेरिकेतही, पण भारतीय व्याख्या प्रकरण कधीच नव्हतं ऐकलं. तर मी त्यांना वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनची जी स्टँडर्ड व्याख्या आहे ती त्यांच्यावर मी भिरकावली. त्यांनी ती झिडकारून लावली. ती म्हणे ही पाश्चिमात्य व्याख्या, मला भारतीय व्याख्या सांग. काही कळे ना. आपल्या सगळ्या शिक्षणाचा गर्व जरा म्हणालो, नाही माहीत बाबा भारतीय व्याख्या. तर म्हणे निरोगी माणसाला भारतामध्ये काय म्हणतं, हिंदी में काय हिंदी संस्कृतमध्ये काय म्हणतात? म्हटलं स्वस्थ. बस तीच आरोग्याची व्याख्या आहे. जो स्वमध्ये स्थित आहे तो स्वस्थ आहे. हे सांगताना आत्ताही माझ्या अंगावर काटा उभा राहतोय. हा माझ्यासाठी एक युरेका क्षण होता. जे आरोग्याच्या क्षेत्रात मी इतकी वर्ष शिकलो होतो आणि काम करू इच्छित होतो, तिथे आरोग्याचा अगदी नवाच अर्थ त्या म्हाताऱ्याने माझ्यासमोर, आणि तो भारतीय शब्दामध्ये ठेवलेला आहे. जो दूर स्थित आहे त्याला आपण म्हणतो दूरस्थ, जो तटावर स्थित आहे म्हणतो तटस्थ, आकाशामध्ये स्थित आहे त्याला म्हणतो आकाशस्थ, स्वर्गस्थ, जो स्वमध्ये स्थित आहे तो स्वस्थ. भारताची आरोग्याची व्याख्या त्या शब्दामध्येच खरं म्हणजे त्याची व्याख्याही निहित आहे की जो स्वमध्ये स्थित आहे. आणि मी निरोगी आहे की नाही याची कसोटी देखील त्याच्यात दिली आहे. तुम्ही स्वमध्ये स्थित आहात का, तर तुम्ही स्वस्थ आहात. जर स्वमध्ये स्थित नसाल आणि डॉक्टरस्थ असाल, हॉस्पिटलस्थ असाल, तर तुम्ही अस्वस्थ आहे. स्वाभाविकच आहे, अस्वस्थ आहे म्हणूनच तुम्ही डॉक्टरकडे जाल. तर स्वस्थ किंवा आरोग्य शब्दाचा अगदी नवा अर्थ त्या म्हाताऱ्याने मला उलगडून सांगितला. भारताच्या आरोग्य विचारामध्ये स्वावलंबन, स्वातंत्र्य, ऑटोनॉमी ही निहित आहे. शब्दामध्येच त्यांनी ती पूर्णपणे ठासून भरलेली आहे. म्हणून स्वास्थ्याचा विचार करताना स्वास्थ्य म्हणजे कोणावरही अवलंबन नको. आरोग्य हे आउटसोर्स करता येत नाही. स्वतःचं सांभाळावं लागतं. आणि योगायोगाने मी तुम्हाला म्हणालो की त्यांचं नाव पहिल्यांदा मी नीट ऐकलं नाही. ते गृहस्थ जे होते ते प्रत्यक्ष महात्मा गांधींचे नातू प्रोफेसर रामचंद्र गांधी होते. म्हणून एका अर्थाने दुसऱ्या गांधीच्या तोंडून मला आरोग्याचा अर्थ मिळाला. आणि आरोग्याचा अर्थ मग जास्तीत जास्त रुग्णालय वाढणं, जास्तीत जास्त लोकांचा उपचार करणं हा आरोग्याचा अर्थ नाही. तर लोक स्वतःमध्ये स्थित पाहिजेत, स्वावलंबी पाहिजे, स्वतःचं आरोग्य स्वतः सांभाळता आलं पाहिजे, त्याच्यात परावलंबन नको. म्हणून माझं स्वास्थ्य ही या व्याख्येनुसार माझीच जबाबदारी होते. आता आपल्या जबाबदारीसाठी एक दुसरा शब्द भारतीय परंपरेमध्ये आहे, तो आहे स्वराज्य. लोकमान्य टिळक म्हणाले की स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे. महात्मा गांधींनी एक पुस्तक लिहिलं आहे, हिंद स्वराज्य. काही जणांनी वाचलं असेल, काही जणांनी ऐकलं असेल. पण हिंद स्वराज्यमध्ये गांधीजी स्वराज्याचा थोडा एक वेगळा अर्थ सांगतात. स्वराज्य म्हटलं की आपल्याला सहसा असं वाटतं की स्वराज्य म्हणजे माझं राज्य, म्हणजे काय, मला जसं वाटेल तसं व्हावं. खरं म्हणजे मला जसं वाटेल तसं व्हायला लागलं तर जगाचं ट्रम्प होईल. एका माणसाचं स्वराज्य बघा तुम्ही काय घडतंय. तर गांधींनी स्वराज्याचा वेगळा अर्थ सांगितला. गांधी असं म्हणाले की स्वराज्य म्हणजे स्वतःचं राज्य नाही, स्वतःवर राज्य. रूल ऑफ सेल्फ नाही, रूल ऑन सेल्फ. माझ्या स्वतःच्या इच्छा, माझं वागणं, स्वयं अनुशासन, याचा अर्थ आहे स्वराज्य. माझ्या मोकाट झालेल्या इच्छानुसार मी जगायला लागलो किंवा जग चालावं असं मला आग्रह धरायला लागलो तर जगाचा नरक होईल. तर आता टिळक आणि गांधींचे दोन शब्द मी माझ्यापुरते एकत्र केले. स्वस्थचा अर्थ आपण पाहिला, आरोग्याचा अर्थ, आणि टिळक आणि गांधींचा स्वराज्य, दोन्ही मिळून शब्द निर्माण होतो आरोग्य स्वराज्य. स्वावलंबनाचा, जबाबदारीचा हा जो राजनैतिक अर्थ आहे गांधींचा,
तो आरोग्याला लावला. आणि खरं म्हणजे वस्तुतः तो स्वस्थ शब्दामध्ये अगोदरच आहे, पण तो पुन्हा आठवण करून द्यावी लागते. म्हणून आरोग्य स्वराज्य, स्वमध्ये जो स्थित आहे अशी स्थिती निर्माण करणारी आपल्याला व्यवस्था हवी, त्याला आपण म्हणूया आरोग्य स्वराज्य. आणि मग आपण असं म्हणू शकतो का, बघा विचार करा, की टिळक म्हणाले त्या धर्तीवरती की आरोग्य स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच. आणि दुसरं, गांधींच्या व्याख्येनुसार की आरोग्य स्वराज्यासाठी स्वतःच्या जगण्यावरती स्वतःचं नियंत्रण पाहिजे, अनुशासन पाहिजे. पहिला मंत्र हे सांगतो की आरोग्य ही निसर्गदत्त जन्मदत्त अवस्था आहे. आपण निरोगीच जन्माला येतो, म्हणून जन्मसिद्ध हक्क आहेच, खरंच आहे. आरोग्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे, जन्मसिद्ध स्थिती आहे. आणि आरोग्य ही माझी जबाबदारी देखील आहे, ते माझं ध्येय देखील आहे आणि तो मी मिळवणारच, हा संकल्प झाला, हा दुसरा अर्थ झाला. म्हणून एक अर्थ त्याचा आणि दुसरा एक संकल्प. तो संकल्प हा की मी तो मिळवणारच, आणि गांधींचा जो अर्थ आहे त्याच्यातनं त्याचा मार्ग देखील मिळतो की आरोग्य स्वराज्य मिळवायचं असेल, स्वस्थ राहायचं असेल तर याचा मार्ग आहे स्वयंअनुशासन. मी कसं जगतो याच्यावर अवलंबून राहणार आहे की माझं आरोग्य कसं राहणार आहे. आपण एक क्षणभर पुन्हा जाऊन जिथून सुरुवात केली होती त्याला स्पर्श करून घेऊ. 100 वर्ष जगायचं आहे आणि निरोगी जगायचं आहे. रडत रखडत कॅन्सरचे उपचार, रेडिएशन असे घेत घेत जगण्याची पाळी येऊ नये अशी आपली इच्छा आहे. आणि म्हणून जर मला निरोगी, स्वस्थ आणि 100 वर्ष जगायचं असेल तर मला आरोग्य स्वराज्याचा संकल्प केला पाहिजे आणि तो कसा मिळवायचा याचा मला मार्ग शोधला पाहिजे. आता प्रश्न काल्पनिक नाही, हा काही निव्वळ एक वैचारिक असा प्रश्न नाही आहे, हा तुमच्या माझ्या सगळ्यांच्या प्रत्यक्ष जगण्या मरण्याचा प्रश्न आहे. आणि खरोखरच अक्षरशः आरोग्य हा आपल्या जगण्या मरण्याचाच प्रश्न आहे. पण आरोग्याचा विचार आपण फक्त मरण्याच्या दारावर जेव्हा जातो तेव्हाच करतो. तोपर्यंत हे निसर्गदत्त वरदान तर जणू माझ्या खिशातच आहे असं म्हणून आपण वागत असतो. म्हणून एक मोठं नैसर्गिक वरदान आपण हरवून बसतो. तर हा जो प्रश्न आहे की आरोग्य स्वराज्य कसं मिळवायचं, त्यासाठी जे काही उत्तर आहे ते असं प्रत्यक्ष पुराव्यावर आधारित पाहिजे. आणि म्हणून 2 मी रोग घेणार आहे. जगातला सगळ्यात मोठा आरोग्याचा जो अभ्यास आहे त्याला ग्लोबल बर्डन ऑफ डिसीज स्टडी म्हणतात. 4 अब्ज लोकांच्या आरोग्याची आकडेवारीवर आधारित हा अभ्यास आहे. आजपर्यंतच्या इतिहासात याच्यावर मोठा आरोग्याचा अभ्यास झालेला नाही. आणि ग्लोबल बर्डन ऑफ डिसीज स्टडीमध्ये माणसं का मरतात आहेत, माणसांना कोणते रोग होतात आहेत याची पूर्ण यादी दिलेली आहे. आणि असं दिसतं की आयुष्याच्या 2 टोकावरती सगळ्यात जास्त मृत्यू होतात. अगदी आयुष्याच्या सुरुवातीला, पहिल्या वर्षामध्ये, जन्मल्यापासून पहिलं वर्ष, त्यातही जन्मल्यानंतरचा पहिला 1 महिना सगळ्यात धोक्याचा. नवजात बालकांचे मृत्यू, इथे बालमृत्यू सगळ्यात जास्त, जगातले 2/3 बालमृत्यू ह्या पहिल्या 1 महिन्यात होतात, नवजात बालकांचे बालमृत्यू. आणि दुसरे मृत्यू जे आहेत त्यांचं ध्रुवीकरण झालं आहे ते म्हातारपणात. तर 2 टोकावरती, एका टोकावरती बालमृत्यू आणि दुसऱ्या टोकावर होणाऱ्या मृत्यूचं एक मुख्य कारण आहे कॅन्सर. तर बालमृत्यू आणि कॅन्सर आणि हृदयरोग. तर बालमृत्यू आणि हृदयरोग या 2चं उदाहरण घेऊन थोडा आपण विचार करू की आरोग्य स्वराज्य कसं प्रत्यक्षात आणता येऊ शकतं. बालमृत्यूचा प्रश्न असा आहे, सुदैवाने तो आता घरोघरी घडत नाही. भारत स्वतंत्र झाला तेव्हा किती बालमृत्यू होत असावेत, तर 1000 मुलं जन्माला आली तर त्यातली 192 मुलं पहिल्या वर्षामध्येच मरून जायचे. आणि तुम्हाला आश्चर्य वाटेल की इंग्लंडमध्ये 1830 साली जितकी मुलं जन्माला यायची, 1000 मुलं जन्माला आली त्यातली 500 मुलं पहिल्या 5 वर्षात मरून जायची. बालमृत्यूची अशी अवस्था जगात एकेकाळी होती, भारतातही अशी अवस्था होती.
बालमृत्यू कसे कमी करता येतील? गडचिरोलीच्या आदिवासींसाठी हॉस्पिटल बांधायचं म्हणून आम्ही आदिवासींची परिषद बोलवली. त्याच्यामध्ये आम्ही त्यांना विचारलं की तुमचे मुख्य रोग कोणते, आरोग्याच्या तुमच्या मुख्य गरजा कोणत्या, त्यासाठी सर्चने काम करावं असं तुम्ही आम्हाला सुचवाल. तर अगदी बाकायदा त्यांनी वोटिंग करून, मतदान करून जे प्रश्न निवडले त्यातला एक प्रश्न होता, आमची मुलं मरून जातात, तुम्ही काय करू शकता का? आता हा प्रश्न प्रत्यक्षात कसा आहे तो मी तुम्हाला एक अनुभव सांगतो. गडचिरोलीच्या जंगलामध्ये आमचं रुग्णालय बांधलेलं आहे आणि तिथे आम्ही आदिवासींना आरोग्य सेवा देतो. 1993 साली पावसाळ्यामध्ये ऑगस्ट महिना प्रचंड पाऊस येतोय, नद्यांना पूर आले आणि संध्याकाळी दिवसभर रुग्ण बघून मी संध्याकाळी घरी आलो आणि घरी बिछाण्यावर थोडासा लवंडलो आराम करण्यासाठी. इतक्यात दारावरती टक 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 टक, बाहेर अंधार पसरलेला, वादळ येत आहे, पाऊस पडतो आहे आणि मी उठून दार उघडायच्या अगोदर धाडकन दाराला धक्का मारून 2 आदिवासी बाया माझ्या घरात शिरल्या. एक म्हातारी बाई आणि दुसरी तिची मुलगी, तरुण मुलगी, आणि त्या तरुण मुलीच्या बाईच्या इथे अगदी एक कपड्यामध्ये गुंडाळलेलं लहानसं बाळ. ते अतिशय गंभीर दिसतच होतं म्हणून मी ताडकन उठलो आणि माझं घर आणि रुग्णालयामध्ये फार अंतर नाही आहे, 100 फूट अंतर असेल, पण तेवढे न्यायला वेळ नाही म्हणून माझ्याच बेडवर मी बाळाला झोपवलं आणि त्याला तपासायला लागलो. आता डॉक्टरांची एक सवय असते, रुग्णाला बघता बघता मनामध्ये विचारही सुरू असतो की काय डायग्नोसिस आहे, सेल्फ टॉक सुरू असतो. तर तसं मी जसं त्या बाळाला बघत होतो तर न्यूबॉर्न इन्फंट, सिव्हिअरली मालनरिश्ड, डिहायड्रेशन, न्यूमोनिया, त्याच्या छातीवर मी स्टेथोस्कोप ठेवला, छातीतनं बुडबुड बुडबुड आवाज येत होते म्हणून न्यूमोनिया असं मी स्वतःशी म्हटलं आणि त्या बाळाने श्वास थांबवला आणि तिथेच माझ्या बेडवर ते बाळ मेलं. आता रुग्णालयात रुग्ण मरताना मी डॉक्टर म्हणून पुष्कळ वेळा मला बघण्याचं दुर्भाग्य मिळालं आहे, पण माझ्याच बेडवर एक बाळ मरावं आणि ती मी काहीही करण्याच्या पूर्वीच मरून गेलं, मला काय त्याने संधीही नाही दिली. त्याचं मला अपराधबोध इतका, खंत इतकी की त्याचा थोडासा राग मी त्या बायांवरतीच काढला की अगोदर का नाही आल्यात, इतक्या उशिरा आल्यात, अगोदर आल्या असत्या तर काही मला करता आलं असतं. तर त्या बायांनी रडत रडत जी कहाणी सांगितली ती अशी की तिथून 3 किलोमीटर दूरच्या खुरसा नावाच्या गावाच्या त्या बाया, ही बाई निरक्षर, नवरा दारुडा, पहिलं बाळ हिला झालं पण दुर्दैवाने ते मृत जन्माला आलं. तिला मूल हवं होतं, नवरा घरात पैसे देत नाही, रोज बाईला येऊन मारतो. ही गरोदर झाली मोठ्या प्रयत्नांनी. त्या काळामध्ये कधीही तिला प्रसूतीच्या पूर्व तपासण्या ज्या असतात गरोदरपणात, कोणी आरोग्यसेवा तिच्यापर्यंत पोचली नाही, ती कधी कोणाकडे गेली नाही. आमच्या आदिवासी भागात अशी प्रथा आहे, सगळ्या ग्रामीण भागातही आहे, गडचिरोलीला तरी किमान आहे, जसं की गरोदरपणात आम्ही डॉक्टर मंडळी सांगतो की पोटभर जेवावं गरोदर बाईने की आतमधल्या गर्भाला नीट पोषण मिळेल. तिथे उलटं असतं, गरोदर बाईने पोटभर जेवू नये. कारण काय, जर पोटभर जेवली तर आतमधलं बाळ थोडं मोठ्या आकाराचं होईल आणि बाळ मोठ्या आकाराचं झालं तर बाळणपण कठीण होईल. म्हणून बाईने मुद्दाम गरोदरपणात उपाशी राहावं, यासाठी सासू तिला खायला देत नाही. तुझा गर्भ मोठा झाला तर बाळणपण कोण निस्तरेल, म्हणून तिने प्रयत्नपूर्वक आपलं बाळ कुपोषित केलं. बाळणपण घरीच झालं, दाईंनी बाळणपण केलं, बाळ अतिशय कमी वजनाचं निर्माण झालं. आता दुसरी दुर्दैवी परंपरा त्यावेळी तिकडे अशी होती की बाळाला पहिले 3 दिवस दूध नाही पाजत. आईचं दूध जे असतं सुरातलं ते किंचित पिवळं असतं, त्याच्यामध्ये खूप व्हिटॅमिन ए असतं म्हणून ते पिवळं असतं, फारच चांगलं अमृत दूध आहे ते, पण ते खराब आहे असं समजून पाजत नाहीत. म्हणून 3 दिवस त्या बाळाला दूध नाही पाजला. ते बाळ भुकेलं, खूप रडत होतं, रडून रडून त्याचा आवाज बसला. मग 4थ्या दिवशी जेव्हा तिने पाजायला घेतलं दुर्दैवाने, ते आता आईलाच दूध नाही आलं. मग काय करायचं, तर गाईचं दूध आता गावात मिळत नाही, पण काहीतरी एक मापटं असं गाईचं दूध आणायचं कुठून तरी मागून, त्याच्यामध्ये 4 पट पाणी टाकायचं आणि ते जे पातळ पांढरं काहीतरी द्रव पदार्थ बनायचा, तो बाटलीला कपड्याची बोंडली लावून त्याच्याने पाजायची. त्याच्याने पोट तर भरायचंच नाही त्या बाळाचं, ते कुपोषित होत चाललं आणि मग त्याला हगवण लागली.
त्याच्यानंतर त्याला न्यूमोनिया झाला, श्वास चालायला लागला. मांत्रिकाकडे घेऊन गेले, त्याने कोंबडं कापलं तरी काही फायदा झाला नाही. हे सगळं झाल्यानंतर जे फारच गंभीर झालं ते आमच्या दवाखान्याकडे चालायला त्या दोन्ही बाया निघाल्या. नवरा दारू पिऊन झोपलेला. सकाळी निघाल्या. खुरसा गाव आणि आमचं जंगलात असला दवाखाना याच्यामध्ये कठाणी नावाची एक नदी आहे. कठाणी नदी पूर्ण पाण्याने तुडुंब भरलेली होती. म्हणून त्या बाया सकाळपासून संध्याकाळपर्यंत त्या पलीकडच्या किनाऱ्यावर बसून वाट बघत बसल्या. एकीकडे त्या पाण्याकडे बघायच्या, एकीकडे ते बाळ क्षणाक्षणाला अजून खराब होत होतं. अजून एका गोष्टीकडे त्या बघत होत्या. त्या नदीवरती एक पूल बांधायला सुरुवात झाली होती, पण तो पूल भ्रष्टाचार केल्यामुळे सिमेंट नाही वापरलं म्हणून खचला. त्यामुळे तो पूल कधीच पूर्ण नाही झाला. त्या पुलाकडे बघत होत्या आणि सकाळपासून संध्याकाळपर्यंत त्यांना पार नाही करता आली नदी. संध्याकाळी जेव्हा पाणी उतरलं, नदी पार केल्या, तेव्हा मी दवाखान्यातनं घरी गेलो होतो म्हणून घरी आल्या आणि पुढचं तुम्हाला माहीत आहे. आता यानंतरचे माझे 15 दिवस फार वाईट गेले. गांधीजींनी म्हटलंय की तुमचा टॅलिस्मन, तर मला सतत हे बाळ डोळ्यासमोर यायचं आणि असा प्रश्न निर्माण व्हायचा की आपण कुठून इथून या जंगलात आलो आरोग्य सेवा द्यायला, पण हे बाळ तर तिथे नाही पोहोचू शकलं. 3 किलोमीटर अंतर देखील या बाळाला पार नाही करता आला, तर आपलं गडचिरोलीत जाऊन जंगलात जाऊन आरोग्य सेवा देण्याला काय उपयोग आहे. आणि दुसरं असं की हे बाळ जे मेलं त्याची मी कारणं मोजली, 18 कारणं आहेत. आई निरक्षर, नवरा दारुडा पासून यादी जर केली तर एकूण 18 कारणांची यादी, त्यात ते पूल पडलेला खचलेला हे देखील येतं. तर मला असं वाटलं की या 18 कारण विरुद्ध एक बाळ, ही इतकी विषम लढाई आहे, इतकी विषम लढाई आहे की या बाळाला जगण्याला काही चान्सच नाही. आणि मग मी काय करू शकतो? काय मी भारतातली निरक्षरता दूर नाही करू शकत, गरिबी दूर नाही करू शकत, अंधश्रद्धा दूर नाही करू शकत, मी पूल बांधू शकत नाही आणि मी सरकारमधले भ्रष्टाचारही कमी करू शकत नाही. करायचं काय? आणि 18 कारणं दूर झाल्याखेरीज बाळ वाचणार नाही. आणि भारतामध्ये त्यावेळी दरवर्षी 25 लाख बालमृत्यू होत होते. 15 दिवस फार वाईट गेले. अंधारामध्ये शोधत होतो, शोधत काय विलापच करत होतो. आणि मग अचानक एक दिवशी युरेकासारखा पुन्हा दुसऱ्यांदा माझा युरेका लागला की ह्या बाळाला वाचवायचं असेल तर 18ची 18 कारणं दूर करण्याची गरज नाही. यापैकी एकही कोणतं कारण मी दूर करू शकलो तरी हे बाळ वाचू शकलं असतं. आई साक्षर असती तरी हे बाळ वाचलं असतं. नवरा दारुडा नसता तरी हे बाळ वाचलं असतं. गावात आरोग्य सेवा असती तरी बाळ वाचलं असतं. आणि पूल खचला नसता तरी बाळ वाचलं असतं. 18ची 18 कारणं सोडवायची गरज नाही. याच्यातलं कोणतं कारण मी सोडू शकतो? तर मला असं दिसलं की याच्यातलं वैद्यकीय सेवा गावोगावी नाही, आरोग्य सेवा गावोगावी नाही, हे कारण काहीतरी माझ्या अखत्यारीत येऊ शकतं. आणि मग ही नवजात बालकं तर रुग्णालयापर्यंत येऊ शकत नाही. मग रुग्णसेवा यांच्या बाळांचा जन्म घरामध्ये एक होम डिलिव्हरी, बाळणपणाची खोली असायची खेड्यांमध्ये, सगळ्यात अंधारलेली घाणेरडी खोली जी इतर कोणत्या कामी येत नाही, तिथे बाईची बाळंती, कारण महिनाभर ती खोली आता ब्लॉक होणार ना, तर तिथे त्या अंधारलेल्या खोल्यामध्ये सगळा ग्रामीण भारत जन्माला येत होता. वर्षाला 2 कोटी जन्म हे त्या अंधारलेल्या बाळणपणाच्या खोल्यांमध्ये होत होते. आणि त्याच्यामधले जवळजवळ 15 लाख नवजात बालकं त्या खोलीतच मरत होते. जगले 10-12 दिवस तर मात्र ते बाहेर येत होते. आणि या बालकांना कुठेही हॉस्पिटलमध्ये न्यायची सोय नव्हती, कारण पारंपरिकरित्या बाळंतपण झालेली बाळंतीण बाई आणि नवजात बाळ त्या खोलीच्या बाहेर जाऊ शकत नाही, नजर लागेल, जादूटोणा होईल. मग जे काय होईल ते त्या खोलीतच झालं पाहिजे. मग कसं करायचं? आणि म्हणून मग गावातल्याच एका बाईला नवजात बालरोग तज्ज्ञ केलं पाहिजे, असं म्हणून एक आरोग्य दूत नावाची कल्पना आम्ही आखली. गावातल्याच एका बाईला निवडून तिला नवजात बालकाची काळजी कशी घ्यायची आणि रोग असले तर कसं उपचार द्यायचं हे शिकवलं. आणि 39 गावांमध्ये प्रयोग केला. त्या प्रयोगाच्या विस्तारात जात नाही, पण त्या प्रयोगाने आणि अगोदरच्या न्यूमोनिया उपचाराचा उल्लेख केला अतुलने, या 2 आमच्या प्रयोगांनी तिथला अर्भक मृत्यूदर म्हणजे काय, 1000 बाळं जन्माला आली तर त्यातली किती एका वर्षात मरून जातात. गडचिरोलीमध्ये त्यावेळी अर्भक मृत्यूदर 121 होता
आणि या 2 उपाय जेव्हा गावामध्येच गावात प्रशिक्षित केलेल्या बाईच्या द्वारे उपलब्ध केले तेव्हा तो अर्भक मृत्यूदर कमी होत 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 आता 16 वर आलेला आहे.